नमस्कार. मराठी फ्लॅशमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक यू, थँक ओके. यू. सो आता वारी विशेष भाग आहे आपला. तर वारीबद्दल तुम्ही काय सांगाल? विठ्ठलाबद्दल काय सांगाल? एकतर आम्ही दोघी पण तू पण साताऱ्याचीच ना? हो. हां. आम्ही दोघी साताऱ्याच्या आहोत आणि पंढरपूर आम्हाला 2-2.5 तासांवर आहे. तू कधी गेलीस का गं वारीमध्ये? अ, मी आहे ना अशी फिजिकली नाही गेलीये, पण मी तुला सांगते 2 किस्से आहेत अरे बापरे! त्याचे. बरं मी अजून वारीला गेले नाहीये आणि असं म्हणतात, की विठ्ठल बोलवतो तेव्हाच आपल्याला वारीला जाता येतं. तर बघूया आज इतकी वर्ष झाली मी इतक्या जवळ आहे तुझ्या. मी दर्शन घेतलंय पण अगदी वेगळ्याच दिवशी. पण वारीमध्ये कधी मी सामील झाली नाहीये. पण वारी पाहिलेली आहे मी आणि गजर नावाची एक फिल्म होती. ती मला खूप भावली होती आणि खूप छान वाटलं होतं. तेव्हा बघू आता वारीमध्ये कधी सामील होता येईल. मी म्हणेन मी 75 वेळा वारी केलेली आहे. काय तुझं वय काय? सो असं झालं, की आम्ही कॉलेजमध्ये असताना दिबा मोकाशी यांचं पालखी नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यावर आम्ही 2 अंकी नाटक बसवलेलं. त्याचे प्रयोग आम्ही केले 75. आधी आम्ही ते प्रायोगिक नाटक म्हणून सादर केलं. नंतर अशोक ते नाटक फार आवडलं आणि त्यांनी त्याचे 75 प्रयोग केले. तो नाटक असं होतं, की दिबा मोकाशी वारीच्या प्रवासाला निघाले आणि त्यांना वाटेत वेगवेगळे कॅरेक्टर्स भेटत जातात आणि ते त्यांचे इंटरव्ह्यू टाइप्स किंवा त्यांचे अनुभव त्यांना विचारत ते पुढे जातात. सो मी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या वारीला गेले असे मी म्हणेन. वाह, वाह, वाह! वारी चालताना तुम्ही काय कराल? अभंग म्हणाल, टाळ वाजवाल की फक्त चालत राहाल? मी फक्त चालत राहीन. मी अ, मी बदलत राहीन माझा झोन असं मला वाटतंय. मी टाळ पण वाजवेन, मी मध्येच अभंगही म्हणेन आणि शांतही चालेन असं मला विठ्ठल तुमची एक इच्छा पूर्ण करणार असेल, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? आत्ता जे काही चालू आहे. येस, दोघींची तीच इच्छा आहे. ओके. आता सध्या जे काही चालू आहे ते काय म्हणू शकतो? त्या सगळ्याला योग्य न्याय मिळावा लवकरात लवकर आणि हे सगळं शांत व्हावं, शांत पद्धतीने असं वाटतं. आणि याच्यापुढे कधीही अशी वेळ आली, तरी त्यातून नक्कीच सोल्युशन निघावं आणि शांततेत सगळं व्हावं. आणि जे लोकं जखमी झालेत या सगळ्यात, त्यांना लवकरात लवकर म्हणजे ते बरं व्हावं, त्यांना योग्य ती मदत मिळावी. इन एव्हरी सेन्स म्हणजे जे कुटुंब आहेत, जे लोकं फेस करतात त्यांच्या त्यांच्या मुलांची डेथ किंवा काय, या सगळ्यांना कुठल्यातरी पद्धतीने मदत मिळावी, न्याय मिळावा अशी प्रार्थना. आणि हे कुठल्याही पॉलिटिकल व्ह्यूमधून येत नाहीये, तर माणुसकी व्ह्यूमधून येते मी असं या की आम्ही कोणाच्या तरी पक्षामध्ये आहोत, आम्ही कोणाच्या तरी अगेन्स्ट आहोत, असं काही नाहीये. हे जे चाललंय ते बरं नाहीये, फक्त एवढंच आम्हाला जाणवतं आणि विठ्ठलाने ते पाहावं आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन लावावं. आषाढी एकादशीचा उपवास आपल्या सेटवरती आपल्या कॅरेक्टर्समध्ये कोण-कोण करतं? नाही, मी कॅरेक्टर वाईज तर मी नाही करत आहे असं वाटतं. कारण का मला परवडत नाही भूक राहणं. मला सतत भूक लागत असते, त्याच्यामुळे मी खात असते. मला असं वाटतं माझ्या कॅरेक्टरनुसार राजसीच्या ती दिखावा करेल, पण ती गपचूप खूप गोष्टी खाऊन येईल. ओके. किंवा असं करेन मी खिचडीसाठी म्हणून उपवास करेन. ओके. तुमच्यापैकी वारीत सर्वात आधी दमणारा कलाकार कोण असेल आणि का? दोघींपैकी हे सगळ्या सगळ्या ओव्हरऑल. कुणीच नाही. आमचे सगळे हां, सगळं. ते सगळे खूप उत्साही आहेत. कोणच नाही. असं की "शी बाबा काय आहे?" असं म्हणत नाही. नाही. दुसरा प्रश्न तोच होता, की तुमच्यापैकी वारीमध्ये न थकता शेवटपर्यंत उत्साहाने चालणारा कोण असेल? सगळे नाही का? सगळे, सगळे. सगळे असं कॉम्पिटिटिव्ह फक्त स्पिरिट थोडंसं 10 पावलं पुढे अंबर असेल. आणि त्याची एनर्जी वेगळीच आहे. ओके. असा काही किस्सा आहे का, की म्हणजे त्या एनर्जी रिलेटेड काही त्याने केलं असेल? जेव्हा आम्ही पहिल्यांदा सुरू केली होती मालिका, तेव्हा खूप असं नॉर्मल, छान, शांत असा होता. मग आम्ही आणि आम्हाला असं वाटलं, की बापरे! ह्याच्यात काय म्हणजे एनर्जीच नाहीये. हा असं कसं काय? आणि खूप शांत असा सेटवर असायचा, रिझर्व्ड असा. आणि मग आम्ही एक दिवशी एक पिकनिक केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक वेगळाच अमृतपेढा मिळाला आणि त्याच्यानंतर तो आता तसाच आहे. म्हणजे जसं पिकनिकमध्ये फुलला तसाच आहे. पण दॅट वॉज शॉक माझ्यासाठी. म्हणजे हिने खूप मी आधी काम काम केलं. केलंय. पण मी पण सरप्राईज होते त्याच्या या सगळ्या जोशाला बघून. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला कळलं, की तो खूपच एनर्जेटिक. वारीत सगळ्यात जास्त सेल्फी कोण काढेल? मी. हो. ओके. वारीत प्रसादात काय मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद होईल? शिरा तुपातला. हो. ओके. वारीत एकच वस्तू सोबत न्यायची असेल तर काय न्याल? एकच वस्तू. काही असू शकतं. पाण्याची बाटली. ओके. माझा सेन्स ऑफ ह्युमर. नाईस. वारीत पाऊस पडला
तर एन्जॉय कराल की आडोसा घ्याल? एन्जॉय एन्जॉय. ओके. प्रेक्षकांनी हा वारी स्पेशल एपिसोड का चुकवू नये? कारण आम्ही आहोत त्याच्यामध्ये. करेक्ट. आणि काय-काय घडणार आहे त्या प्लॉटमध्ये? म्हणजे खूप काही घडणार आहे. खूप असा छान बँटर आहे. योगिता आणि आपला अर्पिता आणि राजसीमध्ये. खूप छान-छान डायलॉग आहेत मला असं वाटतं आणि ते ऐकताना मजा येते. सो येस. आणि सगळी वाइब खूप छान आहे. लहान-लहान मुलं आहेत आणि तुम्हाला नॉस्टॅल्जिया ट्रिप पण होईल, की तुम्ही शाळेत असताना तुमचं काय वेड होतं विठ्ठलाचं आणि मॅच्युअर झाल्यानंतर ते कसं ती भक्ती कशी अजून डेव्हलप होत जाते ना. सो सगळ्या एजचा प्रवास आहे. त्या भक्तीचा प्रवास आहे या एपिसोड.